आता मी ग्रामविकास खात्याचा मंत्री असताना जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत, तर भविष्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या तिन्ही संस्था माझ्या खात्याच्या अंतर्गत येतात. या तिन्ही संस्था माझ्या खात्याच्या अंतर्गत येतात आणि या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीतनं जे काम होतं, जो निधी या तिन्ही संस्थांना येतो, तो सगळाच्या सगळा निधी ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून येतो. लक्षात ठेवा, ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून. मग माझ्या खात्याअंतर्गत या गावखेड्यातली सगळी कामं, एकही काम असं नाही की जे दुसऱ्या खात्याकडून करायची आवश्यकता असते. अनेक खाते देतात पैसे, पण एकही काम असं गावखेड्यातलं नाही जे की ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून होत नाही. मुख्यमंत्री सडक योजना ग्रामविकास करत, प्रधानमंत्री सडक योजना ग्रामविकास करत, 30-54 रस्ता ग्रामविकासाकडं, 50-54 रस्ता ग्रामविकास करत, पूल बांधायचा आहे ग्रामविकास करत, गावातला अंतर रस्ता करायचा आहे ग्रामविकास करत, गावातलं गटर करायचंय ग्रामविकास करत, गावात ग्रामपंचायत कार्यालय बांधायचंय ग्रामविकास करत, गावात मंदिर बांधायचंय ग्रामविकास करत, गावात स्मशानभूमी बांधायची आहे ग्रामविकास करत, स्मशानभूमीतला कट्टा बांधायचा आहे ग्रामविकास करत. गावामध्ये जे काम आहे ते प्रत्येक काम ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून मंजूर होतं. आणि मग सांगा सोपल साहेब, तुम्ही कुठल्या ग्रामविकासकडे जाणार आहे? आणि जरी इथं आला तरी मी देणार आहे.